everyone. Today we are going to start our next and new topic of accounting, that is meaning and fundamentals of double entry bookkeeping. Now double entry bookkeeping means what? In earlier lecture or in earlier chapter itself we have seen that what is the meaning of double entry bookkeeping. Double means dual, that is two. Each and every transaction must have two aspects of accounting. कुठच्याही एंट्रीला किंवा कुठच्याही ट्रान्झॅक्शनला दोन साइड्स असतात आणि त्या दोन साइड्स किंवा दोन इफेक्ट बुककीपिंगमध्ये रेकॉर्ड करावे लागतात. त्याला म्हणतात डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम. नाव डबल एंट्री बुककीपिंग सिस्टम इज अ मोस्ट सायंटिफिक मेथड ऑफ recording all monetary transactions in the books of account. Why it is most scientific method? Because it follows rules and regulations of accounting. Okay, now it's introduced or it starts by an Italian merchant, that is Luca di Borgo Pacioli, on 10th November 1494. This day, that is 10th November, is also celebrated as an International Accounting Day. You should know about it. An International Accounting Day is celebrated on 10th November. Okay? Now, double entry bookkeeping system is based on facts that there are two aspects of every business transactions. You know that. Under double entry bookkeeping system, there must be two aspects of each transaction and we have to record it in the books of account under this system. Recording of two aspects of monetary transactions in the books of account in terms of debit and credit is called double entry bookkeeping system. Means what? Each transaction has two aspects. One must be recorded as a debit and another must be recorded as a credit with an equal amount. कुठच्याही बिझनेस ट्रान्झॅक्शनला दोन साइड्स असतात किंवा दोन अकाउंट्स असतात. एक अकाउंट डेबिटला लायचं आहे आणि एक अकाउंट क्रेडिटला लायचं आहे. अमाउंट मस्ट बी सेम. ओके, सेम अमाउंटनेच ते मेन्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, आपण काही मशिनरी परचेस केलेली आहे आपल्या बिझनेससाठी. सो हियर देर आर टू अकाउंट्स. वन फर्स्ट मस्ट बी मशिनरी अकाउंट अँड नेक्स्ट मस्ट बी कॅश अकाउंट. कारण आपण कॅश देणार तेव्हाच मशिनरी आपण विकत घेऊ शकणार. मग देन मशिनरी कम्स इन. मशिनरी आपल्याकडे आलेली आहे अँड व्हॉट अबाउट कॅश? कॅश गोज आउट. म्हणजे इथे दोन अकाउंट्स आहेत, मशिनरी अकाउंट आणि कॅश अकाउंट. एक आपल्याकडे आलेला आहे आणि नेक्स्ट दुसरं जे अकाउंट आहे ते काय आहे? गेलेलं आहे. म्हणजे आपल्याकडून कॅश गेलेली आहे. म्हणजे एक आपल्याला डेबिटला लायचं आहे आणि एक आपल्याला क्रेडिटला लायचं आहे. तर त्याचे काही रूल्स आहेत ते आपण नंतर शिकणार आहोत. ओके, आता एवढंच लक्षात घ्यायचं आहे की कुठच्याही ट्रान्झॅक्शनला दोन आस्पेक्ट्स असतात, दोन साइड्स असतात आणि एक त्याच्यापैकी डेबिटला लायचं असतं, एक क्रेडिटला लायचं असतं विथ ॲन इक्वल अमाऊंट. दोघांची अमाऊंट सेमच असली पाहिजे. ओके, नाव methods of recording accounting information. Basically there are two methods of recording accounting information. First is a Indian system and next English system. Now under Indian system, as a name indicate, it maintains record in Indian language itself. फक्त इंडियन लँग्वेज यूज करूनच हे रेकॉर्ड्स मेंटेन केले जातात. मग इंडियन लँग्वेज मीन्स व्हॉट? मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती. ओके, विच इज नोन ॲज महाजनी देशीनामा सिस्टम. त्या सिस्टमला जे त्या लँग्वेजमध्ये रेकॉर्ड केलेले असतात त्या सिस्टमला काय म्हणतात? महाजनी देशीनामा सिस्टम. ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन लॉंग बुक्स विच इज नोन ॲज बहीखाता और कीर्त. हे जे अंडर इंडियन सिस्टम जे आपण ट्रान्झॅक्शन्स मेंटेन करतो ते एका मोठ्या बुकमध्ये रेकॉर्ड केले जातात. त्याच बुकला बहीखाता किंवा कीर्त असं म्हणतात. It is not based on double entry system of accounting. डबल एंट्री बुककीपिंग सिस्टममध्ये ती येत नाही. म्हणजेच काय? सिंगल एंट्रीज फक्त कुठच्याही ट्रान्झॅक्शनची तिथे केली जाते अंडर इंडियन सिस्टम. दॅट्स वाय इट इज नॉट अ सायंटिफिक मेथड ऑफ रेकॉर्डिंग
ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणून ती सायंटिफिक मेथड नाही आहे. का नाही आहे? कारण तिथे काही रूल्स रेग्युलेशन्स फॉलो केले जात नाहीत. तसंच कुठच्याही ट्रान्झॅक्शनचा फक्त एकच इफेक्ट लिहिला जातो किंवा रेकॉर्ड केला जातो वहीमध्ये. म्हणून ही जी इंडियन सिस्टम आहे ती आता जनरली कुठेही यूज केली जात नाही. तरीसुद्धा काही रुरल एरियाज असतील, काही स्मॉल ऑर्गनायझेशन्स असतील, तिथे ही इंडियन सिस्टम यूज केली जाते. पण ती सायंटिफिक नाही आहे किंवा ती जास्त ॲक्युरेट पिक्चर दाखवत नाही आपल्या बिझनेसचं किंवा आपल्या फायनान्शियल पोझिशनचं. नेक्स्ट, English system. Now, under English system, there are two types, subtypes. First one is a single entry system and next is a double entry system. Now, under single entry system, it records only cash book and personal account. Cash मध्ये जे ट्रान्झॅक्शन्स होतात तेच इथे रेकॉर्ड केले जातात आणि काय असतं, पर्सनल अकाउंट तिथे मेंटेन केलं जातं. म्हणजेच बिझनेसचा जो ओनर असेल, जो बिझनेसमॅन असेल, त्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनेच फक्त ट्रान्झॅक्शन्स बघून ते रेकॉर्ड केले जातात अंडर सिंगल एंट्री सिस्टम. इट इज अनसायंटिफिक मेथड ऑल्सो नोन ॲज इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टम. अनसायंटिफिक आहे. का आहे? कारण नावातच आहे इथे सिंगल एंट्री सिस्टम आहे. एकच इफेक्ट दाखवला जातो तिथे आणि कॅशबुक आणि पर्सनल अकाउंटच फक्त मेन्शन केले जातात. त्यामुळे ती अनसायंटिफिक आहे आणि ती ॲक्युरेट पिक्चर कुठच्याही बिझनेसचं देत नाही. बिकॉज इट चेंजेस विथ द कन्व्हिनियन्स ऑफ बिझनेसमॅन फॉर रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन. जो बिझनेसमॅन असतो त्याच्या कन्व्हिनियन्सने म्हणजे सोयीनुसार या सिस्टममध्ये चेंजेस केले जातात. ओके, म्हणून ही जी सिस्टम आहे सिंगल सिस्टम ती ॲक्युरेट पिक्चर दाखवत नाही. एक्झॅक्ट फायनान्शियल पोझिशन काय आहे बिझनेसची ती कोणालाही कळत नाही. म्हणून ती अनसायंटिफिक मेथड आहे. आता इथे इंडियन सिस्टम आणि सिंगल एंट्री सिस्टमचे फीचर्स थोडेफार सेमच आहेत की ते एकच साईड बघत असतात कुठच्याही ट्रान्झॅक्शनची आणि त्यामुळे कुठच्याही बिझनेसचं ॲक्युरेट पिक्चर आपल्याला किंवा क्लिअर पिक्चर समोर येत नाही. नेक्स्ट इज अ डबल एंट्री सिस्टम. ॲज अ नेम इंडिकेट, डबल मीन्स ड्युअल. कुठच्याही सिस्टमचे कुठच्याही ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट, दोन आस्पेक्ट्स इथे आपल्याला मेंटेन करायचे आहेत अंडर दिस सिस्टम. सो अंडर डबल एंट्री सिस्टम इट इज अ मोस्ट सायंटिफिक मेथड because it uses rules and regulations while recording business transactions in the books of account. And under this double or two-fold of effects of each transactions is recorded. कुठच्याही ट्रान्झॅक्शनचे दोन फोल्ड मीन्स दोन इफेक्ट रेकॉर्ड केले जातात अंडर डबल एंट्री सिस्टम. म्हणजे एक जर काही गोष्ट आपल्याकडे येत असेल तर आपल्याकडून दुसरी गोष्ट जात पण असते त्याच वेळी. एकाला सपोज आपल्याला एक्सपेन्सेस असतील तर दुसऱ्याला तो गेन पण म्हणजे इन्कम पण असतंच ते त्या एका ट्रान्झॅक्शनमध्ये. मग ते इफेक्ट दोन साईड्सने त्याच्यामध्ये मेन्शन करायचे आहेत. वन अकाउंट मस्ट बी डेबिटेड, अनदर शुड बी क्रेडिटेड. एक जे अकाउंट आहे ते डेबिटलाच यायला हवं आणि दुसरं जे आहे ते क्रेडिटला यायला हवं. मग आता डेबिट आणि क्रेडिट काय आहे त्याचे काही रूल्स असतात ते आपण आता नेक्स्ट हळूहळू पुढे बघणार आहोत. तर इथे डबल एंट्री सिस्टममध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कुठच्याही ट्रान्झॅक्शनला दोन इफेक्ट असतात, दोन साईड्स असतात. त्याचप्रमाणे ते रेकॉर्ड करायचे असतात बुक्स ऑफ अकाउंटमध्ये. वन शुड बी डेबिटेड, अनदर मस्ट बी क्रेडिटेड विथ ॲन इक्वल अमाऊंट. दोघांची अमाऊंट सेमच असली पाहिजे. ओके, सो दिस इज ऑल अबाउट इंट्रोडक्शन ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम. विल स्टॉप हिअर टुडे.